नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती ज्यामध्ये आरोग्य सेवक 50% हा जो पेपर झाला होता सोलापूर जिल्ह्याचा, त्याचा निकाल हा आलेला आहे। आणि एकदा लक्षात घ्या, हा फायनल निकाल नाही किंवा फायनल रिझल्ट नाहीये, फक्त यामध्ये आपण काय बघणार आहोत, क्वालिफाइंग स्टुडंटची लिस्ट असणार आहे। क्वालिफाइंग स्टुडंट्स म्हणजे काय, ज्यांना 200 पैकी 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील, या सर्व विद्यार्थ्यांची ही लिस्ट असणार आहे। फायनल लिस्ट ही काही दिवसानंतर येईल, ज्यामध्ये आता ज्यांचं पण सिलेक्शन झालं असेल किंवा जे वेटिंगला असतील त्यांची एक वेगळी लिस्ट येणार आहे आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे बोलवलं जाणार आहे। सध्या तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा फॉर्म भरला होता तर तुम्हाला ही PDF चेक करायची आहे। यामध्ये आपलं नाव आहे का, आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील 100% तुमचं यामध्ये नाव असणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या कॅटेगरीला किती जागा होत्या, त्यानुसार आपण कितव्या क्रमांकावर आहोत, म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की आपलं सिलेक्शन फायनल लिस्टमध्ये नाव असेल की नाही। बरोबर आहे, चला तर आपण करूयात सुरुवात। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे पेपर पॅटर्न वगैरे आपण ऑलरेडी बघितलेला आहे। यावर आपण खूप सारे मॅरेथॉन लेक्चर घेतले होते, ब्रह्मास्त्र सिरीज सुद्धा चालू केली होती, त्याचा तुम्हाला 100% नक्कीच फायदा हा झाला असणार आहे। बघा, जिल्हा परिषद भरती या ठिकाणी रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर म्हणजे आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 50% याचे विद्यार्थी मित्रांनो हा काय ही लिस्ट आहे। आणि पेपर कधी झाला होता, 13, 14, 15 या 3 दिवशी विद्यार्थी मित्रांनो पेपर झाला होता। वेगवेगळ्या जिल्ह्यांचा, वेगवेगळ्या जिल्हा परिषदचा वेगवेगळ्या दिवशी पेपर होता। जर आपण बघितलं क्वालिफाइंग मार्क सर्व कॅटेगरीसाठी किती सांगितले होते, 90 मार्क्स किंवा 45% एवढे मार्क्स हे सांगितलेले आहेत। क्लिअर, चलो आपण पुढे बघूयात अजून। आता हे तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं चेक करायचं आहे। आपल्याला माहिती आहे बघा, सोलापूर जिल्हा परिषद जर बघितलं, सोलापूर जिल्हा परिषदचा हा निकाल आहे। 13 जूनला पेपर झाला होता आणि पेपर कोणी घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, IBPS ने पेपर घेतला होता, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। जर आता तुम्ही बघितलं SC कॅटेगरी मधले एकूण 159 विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला होता, 41 क्वालिफाय झाले, म्हणजे किती 41 स्टुडंट असे आहेत ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत। जर या ठिकाणी बघितलं ST कॅटेगरी मधले 151 स्टुडंट्स आले होते पेपरला, 22 त्यातले क्वालिफाय झालेले आहेत। अशा पद्धतीने जर बघितलं एकूण 845 विद्यार्थी होते, त्यापैकी 244 विद्यार्थी काय आहेत, क्वालिफाय झालेले आहेत। म्हणजेच 244 विद्यार्थ्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आपल्याला या लिस्ट मध्ये दिसून येतील। क्लिअर आहे, चलो आता आपण एकदा बघूयात की जास्तीत जास्त मार्क्स किती आहेत, हायेस्ट मार्क्स किती आहेत ते सुद्धा। आणि या ठिकाणी दिलेला आहे पेपर पॅटर्न की जे आपल्या सर्वांना माहिती आहे। यामध्ये बघितलं तर मराठीचे 15 प्रश्न, इंग्लिशचे 15 प्रश्न, GK चे 15 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न, असे 60 प्रश्न हे सरळ सेवेचे होते। आणि जर 40 प्रश्न बघितले तर हे आपले तांत्रिक घटकाचे होते। असा एकूण 200 मार्क्सचा हा पेपर आहे। जर आपण बघितले तर टोटल क्वेश्चन हे किती आहेत, 100 क्वेश्चन आहेत। क्लिअर आहे, चलो पुढे बघूयात। आता आपण महत्त्वाचं जर बघितलं, ही ऍक्च्युली आता लिस्ट आपण या ठिकाणी काय करणार आहोत, बघणार आहोत। ही लिस्ट आहे बघा स्टुडंटची, की जर बघितलं आपण हायेस्ट मार्क्स किती आहेत, हायेस्ट मार्क्स आहेत 168। किती आहेत, 168, म्हणजे जवळपास यांचे किती क्वेश्चन बरोबर आले असतील, 84 क्वेश्चन हे बरोबर आलेले असतील। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की जास्तीत जास्त 75 किंवा त्यापेक्षा जास्तच क्वेश्चन आपले बरोबर येणं आवश्यक आहे, ज्यावेळेस आपण फायनल लिस्ट मध्ये येऊ शकतो। 168 आहेत, 160, 158, 156, 152 अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो हे स्टुडंट्स आहेत। आता तुम्हाला काय करायचंय, सर्वात महत्त्वाचं आणि सोपं आपल्याला बघायचंय आपल्या नाव लिस्ट मध्ये आहे का, आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि आपला कॅटेगरी वाईज किती नंबर आहे। कारण की जर तुम्ही या ठिकाणी बघितलं बघा, तुम्हाला लगेच या ठिकाणी समजून येईल कॅटेगरी वाईज दिलेला आहे बरं का, OBC आहे, OBC आहे, OBC आहे, EWS आहे, NTC आहे। अशा पद्धतीने काय आपल्याला लगेच हे मोजता येईल की आपल्या किती जागा आहेत आणि आपला नंबर कितवा आहे, एवढं तुम्हाला व्यवस्थित मोजायचंय। त्यावरून तुम्ही काय करू शकता, एक अंदाज लावू शकता की आपलं नाव लिस्ट मध्ये असेल की नाही। क्लिअर आहे। आणि शेवटी जर बघितलं, मी सांगितलं होतं तुम्हाला बघा या ठिकाणी किती 90 मार्क्स हे लास्ट असणार आहेत। जसं की आपण बघितलंय 90 हे काय आहेत, क्वालिफाइंग मार्क्स आहेत, म्हणजे 90 मार्क ज्यांना असतील, 90 आणि त्यापेक्षा जास्त असे सर्वांचे नाव या लिस्ट मध्ये असणार आहे। आले लक्षामध्ये। तर हा निकाल आपण कुठला बघितलाय, सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50%, 50%, बरोबर आहे। आपण सकाळी बुलढाणा या जिल्ह्याचा देखील निकालाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। आणि बाकी बऱ्याचशा जिल्ह्यांचे निकाल हे येत आहेत, जसे जसे निकाल येतील तसं आपण त्यावर काय करणार आहेत, अपडेटेड व्हिडिओ हा बनवत राहणार आहेत। आले लक्षात सर्वांना। तर
तर व्हिडिओ तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, नक्की आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचंय। तुमच्यापैकी जर कोणी आपल्या माता भगिनी असतील, विद्यार्थी मैत्रिणी असतील ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिका मग सरळ सेवा पेपर असू द्या किंवा अंतर्गतचा पेपर असू द्या तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक बॅच लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये सर्व विषय आपण डिटेलमध्ये शिकवतो। मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि ICDS सुद्धा। क्लिअर सर्वांना? यामध्ये सर्व विषय सर्व कन्सेप्ट वाईज डिटेलमध्ये शिकवले जातील। रिव्हिजन बॅच असेल। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव आणि टेस्ट सिरीज सुद्धा आपण देणार आहोत। ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचंय, उत्कर्ष इन्स्टिट्यूट ऍप डाउनलोड करा, त्यावर फ्री डेमो लेक्चर आहेत, एकदा तुम्ही ते फ्री डेमो लेक्चर बघू शकता, त्यानंतर बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता। त्याचबरोबर युट्यूबवर आपले भरपूर लेक्चर आहेत, जसं की आरोग्य सेवकचे आपण तांत्रिकचे खूप सारे मॅरेथॉन लेक्चर घेतले आणि खूप सारे प्रश्न हे ॲज इट इज त्यामधून देखील आलेले तुम्ही बघितले असतील, बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एकदा युट्यूबवर बघा आपले व्हिडिओ कशा पद्धतीने शिकवलं जातं, कन्सेप्ट कशा क्लिअर केल्या जातात, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, बॅच नक्की जॉईन करू शकता। चलो थांबूयात आपण या ठिकाणी, भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू।